म्हणजे कधी-कधी ना मला प्रश्न पडतो, की एवढ्या कपड्यांचं करायचं काय? म्हणजे काय म्हणजे जगात आहे ना हा प्रत्येक लेडीजला आहे ना पडणारा प्रश्न आहे, की एवढ्या कपड्यांचं काय करायचं? तर काही नाही आपण काय करतो, म्हणजे नवीन-नवीन कपडे घेतो ते पण ठेवतो आणि म्हणजे जुने झालेले हे ते सुद्धा आपण जपू-जपू ठेवतो. म्हणजे असं टाकून देण्याचं असं मनच होत नाही. म्हणजे माझं तरी असं आहे. तर म्हणजे काय झालं माहिती आहे का, माणसं कमी झालेत. कमी आहे आमच्या घरामध्ये माणसं आणि कपडेच जास्त आहेत. तर इतकं म्हणजे टेन्शन येतं ना कधी-कधी ह्या कपड्यांचं. तर बेडमध्ये कपडे आहेत, कपाटात कपडे, म्हणजे कपाटाच्या वरती कपडे आहेत. म्हणजे जिकडे-तिकडे बघसाल ना तर कपडेच दिसतील. माणसं तर काही जास्त नाहीच आहे आमच्या घरामध्ये. तर मस्तपैकी इथे कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर मग ते अस्ताव्यस्त झालेलं कप्पाट आहे ना, म्हणजे असं मला तर बघूशीच वाटत नाही. माझं डोकं दुखायला लागतं त्यामुळे. आणि मला तर असं पसारा वगैरे आवडत नाही घरामध्ये. सगळं नीटनेटकं जिथल्या तिथे सगळ्या वस्तू लागतात. तर मस्तपैकी आवरून घेतलं आणि त्यानंतर आराम केला आणि मग सकाळीच व्लॉगला स्टार्ट केलं. तर मस्तपैकी इथे ना मी बोंबली शेंगची सुकी भाजी केली मिरचीमध्ये, मिरचीचा आणि लसणाचा ठेचा घालून आणि हळद आणि मीठ. मस्त झाली होती भाजी. त्यानंतर इथे कारल्याचा वेळ बघत होते, पण एक ते दोन कारलं आलेले त्याला छोटे छोटे आणि एक मोठं कारलं आलेलं. तर म्हणजे मी त्याची भाजी बनवणारच आहे, तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेल मी. तर इथे भाजी वगैरे झाली होती शिजून झाली होती. आणि त्यानंतर आहे ना आमच्याकडे ना तर सकाळी मग नाश्त्याची घाई, पाणी भरण्याची घाई, सगळं एकत्रच. मग इथे पाणी वगैरे भरून घ्यावं म्हटलं, कारण पाणी गेल्यानंतर मग एक दिवसचा आड पाणी येतं आम्हाला, एक दिवस सोडून. मग इथे पाणी वगैरे सगळं भरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं ड्रममध्ये पाईप टाकला, कारण ड्रम अर्धाच भरलेला होता. त्यानंतर मग बाहेरचं सगळं धुवून वगैरे घेतलं, फरशी वगैरे पुसली आणि म्हणलं म्हणजे आमच्याकडे एक दिवसाआड पाणी येतं, त्यामुळे मग आम्हाला भरून ठेवावं लागतं. त्यानंतर कपडे वगैरे वॉश केले. फरशी तर काय आधीच पुसून घेतली होती. त्यानंतर मग रात्रीचे जे भांडी होते ते वॉश करून ठेवलेले मी आधीच. आणि मग म्हटलं आता नाश्ता करून घ्यावं. तर नाश्त्याला इथे चपाती आणि बोंबली शेंगची भाजी ती घेतली आणि मस्तपैकी नाश्ता केला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.